आणि या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता आपण बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार। सभागृहाची चाचपणी सुरू, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। चिपळूणमधील राड्यानंतर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त, 20हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात। मराठा आंदोलनामुळे शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या मुख्य सभेच्या ठिकाणात बदल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्यानं ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न येत्या अधिवेशनात चर्चेला येणार। जुन्या पेन्शनबाबत सरकार अर्थसंकल्पातून भूमिका स्पष्ट करणार। पेन्शन योजनेच्या अभ्यास समितीचा अहवाल शासनाला प्राप्त। महाराष्ट्रातील 5 खासदार संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, हिना गावित, श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे पुरस्कारानं सन्मानित। दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत ईडीचे 5 समन्स। दिल्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे केजरीवालांची कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी। 16 मार्चला होणाऱ्या सुनावणीला केजरीवालांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश। दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव। आप भाजपसाठी अडथळा ठरत असल्यानं आमच्यावर हल्ले, केजरीवालांचा आरोप। 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा। प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर।